श्री रुक्मिणी देवी महात्म्य अध्याय 8. जय जय पांडुरंग रमणी, जय जय पंढरपूर सुवासिनी, जय जय कुलस्वामिनी रुक्मिणी माते. अंबे तुझे गायन कितीही करिता अजून, राही काही उरून न पूर्ण होय. अष्टम अध्यायात कसा असावा भक्त, हे करील विशद एका वेळेस होते हो. श्रीकृष्णाच्या भार्या बहुत 16,108, सत्यभामा एक त्यात असे रूप गर्विता. रुक्मिणी विवाहानंतर सत्यभामा अर्पिली सत्वर श्रीकृष्णास. सत्यभामा असे रूप गर्विता, सौंदर्याची औदार्यता, लाभे तिज स्वरूपता, नाकी डोळे निटसा. जरी असता सौंदर्यवान, हट्टी असे महान, तिच्याच प्रेमा लागून आणिला पारिजातक. स्वर्गातील हा वृक्ष घ्या म्हणे अट्टाहास, श्रीकृष्ण धरून प्रेम पक्ष लाविला परसद्वारी. ऐशी ही सत्यभामा, उतावीळ कृष्ण प्रेमा, सौंदर्याची असीम सीमा लाभली असे. नारायण नारायण आला आवाज श्रवण, मंत्र मोहित वातावरण, झाले नारद आगमने. श्रीकृष्णे चरण वंदिले, नारदासी पूजिले, उच्चासनी स्थापिले भाव भक्ती पूर्वक. श्रीकृष्णाचा भक्ती सत्कार स्वीकारी म्हणे नारद, प्रभू श्रेष्ठ नृपवर तुम्ही द्वारके माझारी. ग्रह कर्तव्यात तत्पर, अतिथीस सादर, दान धर्म कुलाचार यात बहु प्रवीण. असून ईश अवतार आलात भू धरतीवर, आदर्श ठेवण्यासमोर जनसामान्यांच्या. श्रीकृष्णे करून नमस्कार निघाले नारद सत्वर, म्हणे इतर ग्रही पाहुणचार घेतो मी. श्रीकृष्ण मनी हासले, नारदे काय प्रयोजिले, पुन्हा न कधी कळले मुनी त्रैलोकी श्रेष्ठ. रुक्मिणीस क्षेम कुशल विचारत, आले चंद्र आले सत्यभामेच्या महालात, पाहून तिज चिंतेत म्हणे नारद तीस. सत्यभामा भगिनी काय आहे तुझ्या मनी, सांग मज तक्षणी निवारील संकट. नारदे केला अनुमान, प्रसंग दिसतो गहन. गृहस्थीत आक्रमण केले असे स्वार्थ. म्हणे सत्यभामा मुनी, तुम्ही श्रेष्ठ त्रिभुवनी, प्रणाम तुमच्या चरणी. भ्राता तुम्ही मज, बहिणीच्या प्रेमाने विचारते अधिकाराने. सांगा मज सत्यतेने उत्तर तुम्ही. पतीस माझ्या भार्या अनेक, कैसी राहू मी सम्यक. जन्मी माझ्या प्रत्येक लाभू श्रीकृष्ण. माझ्या प्रेमा खातर कृष्ण असावा नृपवर, घडतो मज मत्सर सवती समवेत. फक्त माझ्याच साठी जन्मावे जगजेठी, मीच असावी कंठी नामरूपे सदा. या कारणे भगवंता या कारणे भगवंता तुम्ही निवारावी चिंता, परंतु असू द्या गुप्तता स्वार्थी मर्म समजा. मंदस्मित करुण म्हणे नारद नारायण, वाचव तू संकटातून शरण तुझ आलो. सत्यभामा भगिनी एक तू मानिनी, सांगतो हित बोलणी फक्त तुझ्यासाठी. प्रिय जे तुझला करदान विप्राला, यश मिळेल कामनेला सिद्धी प्राप्त. असे प्रिय मज कृष्ण, प्रिय अति प्राणाहून, कैसे करू दान कुणाशी सांगा. दान सत्पात्री करिता तरच होईल फलता, व्यर्थ जाई अन्यथा नसता कारणे. म्हणे नारद मी ब्राह्मण आहे संन्यासी जाण, कर मज दान श्रीकृष्णासी तू. हाती घेऊन जल सत्यभामा मनी निश्चल, अर्पिले मी दृढ बल श्रीकृष्णासी तुम्हा. नारद म्हणे सत्यभामा, बोलवी तू परमात्मा, तिथले तू प्रेमा मजसी दान. घटना सर्व ऐकून गेला राज प्रसाद गहीवरून, श्रीकृष्ण विन जीवन
नरकमय असे. ऐसी कैसी अविचारी सत्यभामा ही नारी, केले दान स्वकरी स्वयं श्रीकृष्णासी. तिज नाही अधिकार आम्ही भार्या इतर, असता द्वारका नगर कैसे केले तिने. अविचारी ही मोठी दृष्ट विचारांची गाठी, पदरी हिच्या गोमटी भाग्यवंशी. कृष्ण पत्नी करीती रुदन, कसे सोडवू भगवान, नाथ आम्ही दीन सांगा तुम्हीच. सर्व झाल्या भावविवश, दिसू लागल्या अतिकृश, आम्हास हवा यदु नरेश, नको जल अन्न. सत्यभामा अभागिनी अविचारांची बहुखानी, दान कुंकुवाशी करुणी काय प्राप्त केले. शिक्षा देऊ तिजला, दाखवू अधिकार आपुला, कृष्ण नाही बाहुला दान देण्या कुणा. नारायण नारायण नारद करी भाषण, म्हणे सत्वर आन दान रूपी कृष्ण. इतर राण्यांच्या घोळक्यात बैसले श्रीकृष्ण पहाऱ्यात, मनी हास्य करत पाही प्रसंग मौन. म्हणे आम्ही नाही सोडणार श्रीकृष्ण आमुचे प्राणेश्वर, देह आम्ही त्यागणार नेता कृष्णासी. नारद पाही दुरून ग्रहस्थी संसार जीवन, म्हणे नारायण नारायण विना वाजवित. श्रीकृष्ण म्हणे नारदा, मांडला आमचा सौदा, थोर तुझा धंदा फुलविलेस सर्वा. नारद म्हणे नारायण, आम्ही तुझे भक्त जाण, नाही घडत तुझविन त्रिलोकी काही. सत्यभामेस उपरती झाली, विनंती करून काकुळती आली, ते मज माझी सावली कृष्णाची आहे. चूक झाली मज हातून, करावी क्षमा मज लागून, बालिका समजून अजान उद्धारावे मज. पुन्हा न ऐसे होईल, स्वार्थ मनीन डोकावेल, ग्रहस्थी कल लागेल मज कारणे नारदा. सत्यभामेची एकूण विनंती, म्हणे स्वयं नारद महर्षी, एक तू रूप गर्विती सांगतो तुझला. एकदा केलिया दान, न घेई परतोन, नियम असे महान त्रिलोकी सर्व. परी एक भगिनी सुवर्ण तुला करुणी, कृष्ण पारड्यात बसूनी करदान मजसे. भारंभार वजनाते तोल सुवर्णाते, श्रीकृष्ण भगवंते सोडिल मी. म्हणे मान्य असे मजला, करू सुवर्ण दान तुला, भारंभार सुवर्णाला दान करीन. एका पारड्यात श्रीकृष्ण, दुसरीकडे सुवर्ण टाकून, करी सुवर्ण तुला दान नारदासी. सत्यभामेने सुवर्ण टाकता, न होई तुला तत्वता, सर्व सुवर्ण ओतता न होई तुला. प्रासादातील सर्व सुवर्ण आणिले तुला दान, परी हलेना चुकून पारडे जराही. श्रीकृष्ण मनी हसती सत्यभामेच्या स्वार्थाप्रती, अहंकाराची गच्छंती होण्या काही सर्व. विनवी इतर राण्यांशी, आणा तुम्ही सुवर्णाशी, सोडवू लागा श्रीकृष्णाशी सहाय्य मज करा. एकूण सत्यभामेची विनंती, सर्वजणी सुवर्ण अर्पिती, परी तुला होण्याप्रती लक्षण दिसेना. काय करावे आता विचार करी गर्विता, काय आता अर्पिता होईल तुला दान. विनवू लागली नारदास, ते मज उत्तरास, काय करू दानास सांग तू आता. नारद म्हणे भगिनी, साक्षात असता सुवर्ण स्वामिनी, विनव तू रुक्मिणी तुला दान करण्या. अहंकाराचा असता साज, कशी होईल चरणरज, भामेस वाटली लाज रुक्मिणी समोर जाण. नारद म्हणे सोड अहंकार, होईल तुला भारंभार, कर रुक्मिणी आदर भाव भक्तीपूर्वक. मान खाली घालून गेली रुक्मिणी सदन, म्हणे तूच ज्येष्ठ बहीण माझी या जीवनी. रूप सौंदर्याला भुलून गेले मी अहंकारून, केले कृष्णा मी दान नारदाप्रती. झाली मज उपरती, यावे धावून तू कृष्ण प्रीती, वाचव संकटाप्रती भगिनी तू माझी. एकूण भामेची विनंती, म्हणे चल तू पुढती, आले मी मागुती तुला दान करण्या. जाऊन महाल अंगणी, घाली प्रदक्षिणा रुक्मिणी, म्हणे माये तू तारिणी तुळशी माते. घेऊन तुलसी दल, निघे रुक्मिणी निश्चल, भाव भक्ती बळ आली असे. नारदासी करून नमस्कार, चरणी लागली यदुवीर, तुला दानाशी जोडून कर आदरे भावपूर्वक. तुला दानाच्या पारड्यात ठेविले तुलसी दल प्रेमात, रुक्मिणी म्हणे जोडून हात सर्वेश्वर ईश्वरा. माझ्या संसारावर राहू दे कृपावर, ठेवून सदा नजर रक्ष रक्षी ईश्वरा. एकूण रुक्मिणीची प्रार्थना,
झाली तुला तक्षणा सर्व अचंबित मना नवल घडले साक्षात रुक्मिणीच्या तुलसी दले कैसे पारडे हलले सुवर्णाहून श्रेष्ठ भले कैसे तुलसी पत्र आनंदले श्रीकृष्ण संतोषुन नारद भगवान घे सत्यभामे ऐकून भक्तिभाव श्रेष्ठ आदरे जो अर्पिल पत्र पुष्प फल तो श्रेष्ठ सकल मजसी भारी पाहून सत्यभामेकडे म्हणे कृष्ण अग वेडे आता सुटले ना कोडे भक्ताधीने असे मी पुष्पवृष्टी झाली आनंदे सर्व उल्हासिली रुक्मिणी चरणा लागली सत्यभामा आदरे तुळशीची मज प्रीती अर्पिल जो मज प्रती येईल त्यास प्रचिती माझ्या प्रेमाची रुक्मिणी असे पट्ट राणी मज मनोभावे अर्पुनी करी भक्ती रात्रंदिनी मजसी होय प्रिय नारायण नारायण नारद म्हणे थोर तू श्रीकृष्ण भार्या रुक्मिणी सुलक्षण लाभली तुझ जीवन ऐसी थोर रुक्मिणी तुलसी दल अर्पुनी भगवंता अनिले सोडूनी भक्ती भावे बहु हा भक्तीचा आदर्श करी जीवनी उत्कर्ष ठेवून मनी प्रीत चरणी भगवंता रुक्मिणीची जैसी जडावी तैशीच प्रीती परमात्मा एकच भूवरती रुक्मिणी पांडुरंग इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य अष्टमोध्याय समाप्त